मुंबईच्या गिरगावमध्ये एक गंभीर घटना घडली. 2 वर्षाची मुलगी म्हणजे लहान गबाळ ते आता मृत्यूशी झुंज देते. नेमकं काय घडलं होतं तर घरी लहान मूल असलं की ते खेळत बिळत असतं. नेहमी कोणत्या ना कोणती गोष्ट ती हातात घेऊन खेळायचा प्रयत्न करत असतं. त्याच पद्धतीने ही लहान मुलगी तांदळासोबत खेळत होती. तांदळाचा डबा होता आणि तांदळाला आपण जर पाहिलं तर कीटकनाशक असतील त्याचे औषध लावलं जातं. ॲल्युमिनियम फॉस्फाईट असं त्याला म्हणतात आणि तेच तांदळाला औषध लावलं होतं आणि त्याचमुळे त्याचा वास त्या लहानग्या मुलीने घेतला आणि त्याच्यानंतर तिला 15 तासात 3 कार्डियक अरेस्ट आलेत आणि आता ती मृत्यूशी झुंज देताना पाहायला मिळते. नेमकं हे प्रकरण कशा पद्धतीने कितपत गंभीर आहे या संदर्भात अधिक संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत कामा हॉस्पिटलचे दिन डॉक्टर तुषार पालवे आहेत. सर, किती गंभीर बाब आहे म्हणजे ॲल्युमिनियम फॉस्फाईट याचा वास एका लहानग्या मुलीला अशा पद्धतीने 3 कार्डियक अरेस्ट आणू शकतो. ॲल्युमिनियम फॉस्फाईड आपण जे वापरतो तांदळामध्ये धान्यामध्ये वापरतो, कीटकनाशक म्हणून वापरतो. बादड वगैरे होऊ नये किंवा कीटक होऊ नयेत म्हणून वापरतो. आता माहितीप्रमाणे त्यांनी ॲल्युमिनियम फॉस्फाईडच्या टॅबलेट वापरल्या होत्या. ती एक टॅबलेट जी असते 3-4 ग्रॅमची असते आणि 3-4 टॅबलेट त्यांनी त्या बंद डब्यात ठेवल्या होत्या. ते बंद डब्यात असल्यामुळे त्याच्यात थोडंसं त्याचं वाफ तयार झाली. वाफ तयार झाल्यामुळे आणि ती बंद डबा होता, ती वाफ वाढत गेली आणि त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढलं आणि जेव्हा ते बाळाने डबा उघडला असेल तेव्हा त्याच्या श्वासामध्ये ते गेलं. तर फॉस्फाईड काय असतं म्हणजे फॉस्फाईड जर एखाद्या उंदराने खाल्लं तर काय होतं, तर जनरली फॉस्फाईड जेव्हा आपण मनुष्य किंवा कोणी प्राणी खातो तर ते शरीरामध्ये किंवा स्टमकमध्ये जे हे असतं लिक्विड किंवा ॲसिड किंवा पाणी त्यात मिक्स होतं आणि त्याच्यात गॅस तयार होतो. त्याला म्हणतात फॉस्फाईड गॅस. हा फॉस्फाईड गॅस सगळ्या शरीरात पसरतो. फॉस्फाईड गॅस जो प्रत्येक पेशीवर ॲक्ट करतो, कुठच्याही प्रकारची पेशी असू द्या त्याच्यावर तो ॲक्ट करतो आणि प्रत्येक पेशीला ऑक्सिजन लागत असतो. ऑक्सिजन सप्लाय तो पेशीचा बंद करतो आणि त्याच्यामुळे ते मल्टी ऑर्गन डॅमेज तयार व्हायला लागतो. पहिले जे सिम्पटम्स असतात त्यांना की उलटी, पोटदुखी, जुलाब, थ्रोट पेन, थोडा लसणाचा वास येतो, डोळ्यातनं पाणी वगैरे येतं, डोकं दुखायला लागतं, असे सिम्पटम्स येतात. आता ते इतकं घातक आहे की 150 मिलीग्रॅम किंवा 300 मिलीग्रॅमने सुद्धा ॲडल्ट माणसाचा मृत्यू होऊ शकतो. एवढं घातक आहे ते. तर हे 2 वर्षाचं बाळ म्हणजे खूप कमी वजन असेल, त्याच्यामुळे त्याच्यावर खूप स्ट्रॉंग इफेक्ट झाला आहे. असं ऐकण्यात आलं की 2 बहिणी एकत्र होत्या, पण ती मोठी बहीण होती ती लगेच तिची तब्येत सुधारली गेली. 2 दिवसात तिची तब्येत सुधारली असं समज. हां, कारण की त्याचं वजन जास्त होतं, त्या वाफेचा इफेक्ट थोडा कमी झाला. पण हे बाळ लहान होतं, त्याला वास कळला नसेल कसला वास आहे काय येतो, मग जास्त वेळ ते सानिध्यात राहिलं. मोठी मुलगी लांब गेली असेल. आता वजन कमी असल्यामुळे ते संपूर्ण शरीरात पसरलं आणि त्याच्यामुळे जो डॅमेज होतो म्हणजे एकतर लंग डॅमेज होतो, किडनी डॅमेज होतो. आता त्याच्यामुळे असं ऐकलं आहे की ती आता एक्मोवर आहे. एक्मो आणि ERTT म्हणजे या दोन. एक असतं एक्मो म्हणजे काय तर आपण बाहेरून एक्स्ट्रा कॉर्पोरेल ऑक्सिजन देतो आणि दुसरी जे आहे ते त्याच्यामध्ये आपण किडनी जर डॅमेज असेल तर आपण त्याच्यासाठी डायलिसिसचा एक प्रकार आहे ते करतो. हे दोन्ही ट्रीटमेंट तिला चालू आहेत आणि असं पण ऐकण्यात आलं की तिला कार्डियक अरेस्ट झाली होती. आता कार्डियक अरेस्टचे कारण मल्टिपल असतात. जर किडनी इश्यू असेल तर त्याच्यामुळे इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स होतो आणि त्याच्यामुळे कार्डियक अरेस्ट येऊ शकते. नाही, पण ती एक वाफ एवढं एखाद्या बाळाला डॅमेज करू शकते म्हणजे ते मल्टिपल ऑर्गन्स. आता तुम्ही सांगितलं की कार्डियक अरेस्ट येतात ते इंटरनल ऑर्गन्समध्ये, किडनीमध्ये काही बिघाड झाला असेल तर येतात. मग ते एका एवढ्याशा वाफेमुळे तिचे आतलेही ऑर्गन्स एवढे डॅमेज झाले असतील. वाफ किती क्वांटिटी, पॉयझनची महत्त्वाची गोष्ट काय, क्वांटिटी किती आहे. 3-4 गोळ्या त्यांनी डब्यात जर ठेवल्या असतील तर ती वाफ तयार झाली असेल, ती खूप क्वांटिटीमध्ये दबावात खाली तयार झाली, बंद डब्यात तयार झाली आणि त्या वाफेमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन असतं ते वाढलं पॉयझनचं आणि जेव्हा डबा उघडला ते खूप क्वांटिटीमध्ये तिने आतमध्ये गेलं आणि बाळ छोटं आहे, वजन कमी आहे. हां, इम्युनिटीचं नाही पण बाळाचं वजन कमी आहे. जेवढं वजन कमी माणसाचं तेवढं पॉयझन जास्त ॲक्ट करतं आणि फॉस्फाईडचं कामच आहे की ते जेव्हा शरीरात ॲक्ट करतं ते गॅस फोम म्हणजे हवेनेच ॲक्ट करतं
आणि ते लवकर पसरतं लंगमधून, त्याच्यामुळे तिला डॅमेज जास्त झाला आहे. नाही मग यामध्ये पण काही फरक आहेत का? म्हणजे मोठ्या लोकांना फार हा कमी घातक आहे, लहानग्यांना जास्त घातक आहे? कारण की तिची बहीण आहे, जसं तुम्ही सांगितलं, तिची एक मोठी बहीण आहे, ती 2 दिवसात बरी झाली. म्हणजे तिला उलट्या जुलाब झाल्या, परंतु तिने लवकर रिकवर केलं, पण ही रिकवर होऊ शकली नाही असं. रिकवर अजून झाले नाही, पण आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करू की ती रिकवर होईल. यंग आहे तर रिकवर होईल. आता कारण तर एकच आहे की क्वांटिटी जास्त कन्झ्युम केली गेली वजनाच्या हिशोबाने. आता आपण मागे एक केस ऐकली होती, क्वेरी फॉस्फाईड पॉयझनिंगची होती. त्याच्यामध्ये सुद्धा जी सर्वात लहान मुलगी होती तिची डेथ पहिली झाली होती. त्याकडे पण कारण तेच होतं की वजन कमी आहे आणि क्वांटिटी जास्त आहे. पॉयझन कन्झम्पशनची क्वांटिटी आहे ती खूप जास्त आहे. या केसमध्ये सुद्धा वजन कमी आहे आणि कन्झम्पशनची क्वांटिटी जास्त आहे, आणि त्याच्यामुळेच तिला एवढा डॅमेज झाला आहे. ही लहानगी मुलगी वाचू शकते याच्यासाठी आपल्याकडे संपूर्ण तंत्रज्ञान आणि या सगळ्या माहिती, सगळी औषधं आहेत. हो, एक गोष्ट महत्त्वाची आहे की फॉस्फाईडसाठी ना अँटीटोड नाही आहे. अँटीटोड म्हणजे एखाद्या आपण जर साप चावला तर त्याला आपण ASV देतो, अँटी स्नेक वेनम. कुठच्याही पॉयझनसाठी एक अँटीटोड असतो. फॉस्फाईडसाठी अँटीटोड नाही आहे. तो एक दुर्भाग्याची गोष्ट आहे. आणि आता ती वाचू शकते कारण की ती यंग आहे, बॉडी लवकर रिपेअर होते, तर चान्स आहे की ती वाचेल. आणि या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे आता अनेक नागरिक म्हणजे देशातील, राज्यातील तर बहुतेक जण तांदळामध्ये कीटकनाशक पावडर असतील, गोळ्या असतील, पुड्या असतील, ह्या ठेवतच असतात. मग एकंदरीत नागरिकांना काय आव्हान असेल? अशा पद्धतीच्या जर घटना होऊ शकतात, पुढेही होऊ शकतात, जर दक्षता बाळगली नाही तर डॉक्टर म्हणून काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे आपण जेव्हा कीटकनाशक वापरतो तांदळात ठेवायला का कुठे ठेवायला, तर ते आपण स्टँडर्ड चांगल्या कंपनीचेच घ्यावे. कारण की आपण जनरल मार्केटमध्ये घेतले, लूजमध्ये घेतले, त्यांना माहीत नसतं की एका टॅबलेटमध्ये किती पर्सेंटेज आहे फॉस्फाईडचं. अतिशय कमी म्हणजे 5 ग्रॅमने, मिलीग्रॅम किंवा ग्रॅमने सुद्धा माणसाची डेथ होऊ शकते. तर खूप कमी क्वांटिटीसुद्धा ते खूप घातक आहे. चांगल्या ब्रँडचंच घ्यावं, चांगल्या दुकानातूनच घ्यावं. तसेच प्रत्येक आपण कीटकनाशक वापरतो त्याच्यावर लिहिलं असतं की लहान बाळापासून लांब ठेवावं. तर ती आपलीच चूक आहे की आपण ते लहान मुलं त्या एक्सपोजमध्ये कसे गेले. तर आपण कीटकनाशक वापरतोय, म्हणजे पेस्टिसाईड वापरतोय घरामध्ये, उंदरांचे केक वापरतोय, ते लांब ठेवलेच पाहिजे, मुलांची काळजी घेतलीच पाहिजे. ते अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर एखाद्या वेळा असं होतं की त्यांना सिम्पटम्स कळायला वेळ लागतो, म्हणजे ते दिसत नाही ना, ते खाल्लेलं नसतं, ते हवेमधनं गेलं आहे. जर लहान मुलांमध्ये सिम्पटम्स आढळले असे चुकीचे की अचानक त्यांना उलटी जुलाब व्हायला लागले, दम लागायला लागला, तर त्वरित डॉक्टरकडे घेऊन जाणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद सर, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत कामा हॉस्पिटलचे डीन डॉक्टर तुषार पालवे सर होते. एकंदरीत आपण जर पाहिलं, ही 2 महिन्यांची लहानगी मुलगी, आपण म्हणजे डॉक्टरांनी जसं सांगितलं, आपण पॉझिटिव्ह विचार करूया, त्यासोबत जे काय होईल ते चांगलंच होईल, तिचा प्राण वाचेल. परंतु आपल्या घरी जर लहान मुलं असतील तर आपण देखील त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. काय बाळा म्हणजे खेळत असते, मग तांदळात खेळो किंवा गव्हात खेळो, कुठल्याही धान्यासोबत खेळत आहे, परंतु त्याचे नेमके दुष्परिणाम काय होत आहेत हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि एकंदरीत जरी आपण घरी कीटकनाशक वापरत नसू तरी बाजारातून त्या तांदळाला कीटकनाशक असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. त्याच्यामुळे जर तुमचंही बाळ तांदळासोबत, धान्यासोबत खेळत असेल तर त्याला तिथेच थांबवणं फार गरजेचं आहे. आणि आत्ता डॉक्टरांच्या माध्यमातून त्या लहान मुलीला संपूर्णतः वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. नेमकं काय होतं आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.